नमस्कार. वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग याचवरती आहे, की मी एक गाढवपणा केलाय आणि तो तुम्ही करू नये असं मला वाटतं. सगळ्यात अगोदर मला हा प्रश्न विचारायचा आहे, की तुमचा ॲस्ट्रोलॉजीवरती विश्वास आहे का? भविष्य वगैरे या गोष्टींवरती तुमचा विश्वास आहे का? माझ्या बाबतीत विचाराल तर माझा प्रचंड विश्वास आहे. तर भविष्याबद्दल म्हणाल ना, तर काही गोष्टी माझ्यासमोर आहेत, ज्या एखाद्या ॲस्ट्रोलॉजरने सांगितल्या आहेत आणि त्या खऱ्या ठरल्या आहेत. माझ्या बाबतीत नाही, माझ्या भावाच्या बाबतीत, माझ्या बहिणीच्या बाबतीत असतील त्या गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. मी अजून कधी माझ्या बाबतीत असं काही विचारायला गेलेच नाही आणि मला कुठेही असं कोणी असं भविष्य करत सांगणाऱ्याने सांगितलंच नाही, की हां, तुझ्या बाबतीत एवढ्या-एवढ्या दिवसात असं काहीतरी घडेल. त्यामुळे कोणी काही सांगितलं नाही आणि काही घडलंही नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत मला माहीत नाही आहे. पण मला इंटरेस्ट खूप आहे, की भविष्यात काय घडू शकतं, काय होऊ शकतं या गोष्टींवरती. लहानपणापासून कितीतरी वेळा माझी कुंडली माझ्या हाताने चाळून झाली आहे आणि एकदा ती कुंडली जर माझ्या हाती लागली, तर कितीतरी वेळा वाचून झालेली असताना सुद्धा मी तासनतास ती कुंडली घेऊन बसते आणि तेच वाचत असते, की यार किती खरं दिलंय, यार हे किती बरोबर आहे. मी अशीच आहे, मी खरंच असंच आहे. फक्त माझ्या भविष्याच्या बाबतीत जे काही कुंडलीत दिले, त्यातली कुठलीच गोष्ट घडली नाही आहे. पण आहे माझा ॲस्ट्रोलॉजीवरती विश्वास आहे. काही बारीक निरीक गोष्टी बघून घ्याव्या लागतात आणि अगदी त्यातला एकदम तज्ञ जो असेल तो आपल्याला तंतोतंत सांगू शकतो यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. असो, तर घडलं असं, आत्ता रिसेंट काही दिवसांपूर्वी मला वाटतं 15-1 दिवस झाले असतील, मी सहज Instagram चाळत होते आणि त्यामध्ये मला फीडमध्ये एक ॲपबद्दल आलं आणि ॲस्ट्रोटॉक नव्हतं ते ॲप, पण ॲस्ट्रोटॉकसारखंच होतं, की ज्यात कुठलाही प्रश्न विचारा तुमचं उत्तर मिळेल म्हणून. आणि मी ते ॲप इन्स्टॉल केलं. म्हटलं बघूयात तरी खरं सांगतंय का म्हणून. इन्स्टॉल केलं. त्याने सगळं डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं विचारलं. मी सगळं फिल केलं त्यामध्ये आणि मग म्हटलं एक प्रश्न विचारू. पण त्यावरती आलं की तुम्हाला ₹1 पेड करावा लागेल असं. म्हटलं ठीक आहे, ₹1चीच तर गोष्ट आहे. मी पेड केला आणि प्रश्न विचारला. माझ्या मनासारखं उत्तर मला मिळालं नाही. बिलकुलच मिळालं नाही. अगदी कन्फ्युजिंग होतं ते उत्तर आणि मग म्हटलं, की मग त्यावरती परत आलं, की तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा असेल तर एवढं पेड करा, तेवढं पेड करा. म्हटलं अरे, अरे, हे काही खरं दिसत नाही आहे. आहे त्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालं नाही. म्हटलं जाऊ दे, ₹1च पेड केला ना, जाऊ दे ते सोडून आणि मी अनइन्स्टॉल केलं ते ॲप आणि माझं मस्तपैकी व्यस्त झाले माझ्या कामात आणि 2 दिवसानंतर मी माझं Instagramच बघत होते परत. Instagram, YouTube काहीतरी बघत होते आणि मला अचानक रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान असा मेसेज म्हणजे नोटिफिकेशन पडली आणि मी बघते तर माझ्या अकाउंटवरनं ₹700 कट. म्हटलं हे कसं काय झालं? मी कुणाला सेंड केलेत आत्ता पैसे आणि मी चाळतीये. कसं काय झालं? मी खूप टेन्शनमध्ये आले आणि मग मी फोनपे चेक केलं. त्याच्यावरती काहीतरी मोहल्ला प्रायव्हेट लिमिटेड असं आलेलं होतं. म्हटलं हे काय मोहल्ला प्रायव्हेट लिमिटेड? याच्यावरती पैसे कसे काय जाऊ शकतात आणि कसे काय माझे ₹700 घेतले वगैरे? मग मी YouTubeवरती सर्च केलं. हे काय? त्यावरती मला असं आलं, की तुम्ही काहीतरी पॉकेट एफ-एम किंवा काहीतरी इन्स्टॉल केलेलं असेल आणि त्यावरती जर तुम्ही पेड केले असतील पैसे, तर मग त्यावरती ऑटो पे होतात वगैरे, वगैरे. म्हटलं पॉकेट एफ-एम? मी तर काही असं बघत नाही. कारण मला सीरियल, मूव्ही यामध्ये एवढा फारसा इंटरेस्ट नाही आहे. म्हटलं मी तर काही असं बघत नाही आहे. मी का पॉकेट एफ-एम घेईल? मी चुकून तर नाही टच केलं त्याच्यावरती? असं म्हणत आणि मी ते पॉकेट एफ-एम पण इन्स्टॉल केलं. त्यावरती पण मेल टाकला, की प्लीज माझे पैसे मला रिफंड करा, असं तसं. पण म्हटलं आता मी यावरून जर पैसेच पेड केलेले नसतील, मी जर ही पॉकेट पे मला आठवत पण नाही इन्स्टॉल झालं आहे माझ्याकडनं किंवा काही, तर कसं काय याच्यावरती माझ्याकडनं पैसे जाऊ शकतात? मग ते कसं काय मला रिफंड करणार आहेत? म्हणून मग मी परत चाळायला लागले माझा फोन आणि खूप, 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 खूप माझा मेंदू खर्च केल्यानंतर मला लक्षात आलं, की मी एक ॲस्ट्रोलॉजीचं मी एक ॲप इन्स्टॉल केलं होतं, ज्याच्यावरती मी प्रश्न विचारला आणि ₹1 सेंड केला होता आणि त्यांनीच माझं ऑटो पे खाल्लं आहे म्हणून आणि त्यावरती मोहल्ला प्रायव्हेट लिमिटेड येत असल्यामुळं मला ते ॲपच मिळत नव्हतं.
हे काय आहे, काय आहे, काय प्रकार आहे, कोणता ॲप होतो, कोणता ॲप होतो, मी खूप विचार केला. आणि मग कुठेतरी जाऊन शोधाशोध करून मला कळलं की ते रेवा नावाचं ॲप होतं. रेवा. रेवा आहे असं ब्लॅक कलरचं आहे त्याचं सिम्बॉल आणि त्याच्यावरती एक स्टार आहे आणि रेवा नाव आहे. गोल्डन कलरचं स्टार आहे, रेवा नाव आहे. तर इतके घाणेरडे ॲप आहेत, म्हणजे तुम्ही ऑटोपे करता ही किती घाणेरडापणा आहे हा. आणि मला तोपर्यंत माहीत नव्हतं ऑटोपे बंद कसं करतात किंवा काय. मग मी त्या ॲपवरनं पण मेल टाकला त्यांना की माझे पैसे रिफंड करा. मी कुठल्याही प्रकारचं पे केलेलं नाही आहे आणि मला म्हणजे काही घेणं-देणं नसताना पैसे कट झालेत ते. आणि मग मी मेल केल्यानंतर आज 15 दिवस झाले, रुपयासुद्धा आलेला नाही आहे. याचा अर्थ ते पैसे येणार नाही. पण हे जे काय आहे मोहल्ला प्रायव्हेट लिमिटेड यांचे खूप सारे ॲप आहेत. हे मी खूप सर्च केल्यानंतर मला कळलं. खूप सारे ॲप आहेत आणि तुम्ही जर असे कुठलेही अननोन ॲप इन्स्टॉल करत असाल तर प्लीज करू नका. किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतात जे गेम किंवा पॉकेट एफ एमसारखे बरेचसे स्टोरी बुक असलेले असे ॲप असतात ते इन्स्टॉल करतात आणि मग बाय मिस्टेक गडबड होऊ शकते. तर तुमच्या फोनपेमध्ये एक ऑटोपे कॅन्सल असा ऑप्शन असतो. तुम्ही जर सेटिंगमध्ये गेले ना तर ऑटोपे कॅन्सल असा एक ऑप्शन असतो किंवा ऑटोपे डिलीट असा ऑप्शन असतो. तुम्ही प्लीज थोडं सर्च करा आणि ते पहिले बंद करा, ते कॅन्सल करा, डिलीट करा ते. म्हणजे त्या ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही आणि तुमचं ऑटोपे बंद होईल. म्हणजे मग तुम्हाला टेन्शन नाही. कुठलाही ॲपवरती टच झालं किंवा काय झालं तर तुमचं ऑटोपे होऊ शकत नाही. त्यानंतर मी इतकी म्हणजे मला पहिला अनुभव होता माझा. याच्या अगोदर मी कुठलंच असं अननोन ॲप मी कधी इन्स्टॉल पण केलं नाही. कामाव्यतिरिक्त मी कुठले ॲपच इन्स्टॉल करत नाही खरं तर. आणि जोपर्यंत खूप खूप महत्त्वाचं काम आहे माझं अडलं आहे ह्या ॲप विना, तर तेव्हा मी ते ॲप इन्स्टॉल करते. नाहीतर ही पहिली गाढव चूक झाली आणि मला कळलंही केवढा मोठा गाढवपणा केला आहे मी. तर म्हटलं तुम्हाला पण सांगूयात. तर प्लीज आधी फोनपे, गुगल पे काय असेल त्याच्यामध्ये ऑटोपे कॅन्सलेशनचं जर काही ऑप्शन असेल तर तुम्ही नसेलही तरी गुगलवर सर्च करा आणि आधी ते ऑटोपेचं तुम्ही करून घ्या. बंद करा, कॅन्सल करा, ते डिलीट करा. म्हणजे मग तुमच्या अकाउंटवरचे पैसे सेफ असतील. आज माझे 700 गेलेत. माझ्या अकाउंटवरती खूप सेव्हिंग असते तर कदाचित तेवढेही गेले असते. नशीब माझं. आणि ते जर ऑटोपे मी कॅन्सल केलं नसतं तर माझे पैसे दर 2 दिवसाआड 700-700 रुपये कट झाले. आणि काही गोष्टी आपल्यासोबत अगदीच अनएक्सपेक्टेड घडतात, ज्या माझ्यासोबत घडल्या आणि मग मला असं झालं की माझ्या कुंडलीत हे सगळं का दिलेलं नव्हतं. पण आपण अगदीच जाणकार व्यक्तीसोबत बोललेलो नसतो किंवा बघितलेलं नसतं. आपल्या कुंडलीतल्याही काही गोष्टी बदलत असतात. त्यामुळे कदाचित मला इतके दिवस त्या गोष्टी कळल्या नाही. पण जेव्हा आपल्यासोबत हे प्रसंग घडून जातात आणि त्यानंतर जेव्हा मी 1-2 जणांना माझी कुंडली दाखवली तर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की हो असं असं होणारच होतं किंवा काहींनी सांगितलं की हां ठीक आहे, हे तुझ्या याच्यात नव्हतं किंवा नव्हत्या घडणाऱ्या गोष्टी किंवा या गोष्टी तुझ्या याच्यात निगेटिव्हच होत्या. तर तशा काही गोष्टी असतात. आपण अगदी जाणकार व्यक्तीकडनं माहिती घेत नसल्यामुळं आपल्याला काही गोष्टी कळत नाही. पण ॲस्ट्रोलॉजी या गोष्टीवरती माझा विश्वास आहे आणि तो कायम राहणार. असतात ग्रहमाण, दशा ह्या सगळ्या गोष्टी असतात. राहू, केतू, परमेश्वर आहे, ब्रह्मांड आहे, तर सगळंच आहे. तुम्ही हा विश्वास ठेवून चाला आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी खूप गरजेची असते. जरी तुमचा विश्वास नसेल ना, तरी तुम्ही एकदा बघा. निगेटिव्ह गोष्ट सांगितली तरीसुद्धा आपण त्या गोष्टीवरती मार्ग काढू शकतो आणि पॉझिटिव्ह सांगितली तर त्या पॉझिटिव्ह गोष्ट घडण्यामागे ठोस रस्ता किंवा ठोस कारणं आपण काढत असतो, शोधत असतो आणि एखादं ठोस पाऊलसुद्धा आपण त्या दृष्टीने उचलत असतो आणि ती गोष्ट होण्यासाठी आणखी जास्त मदत होते. या गोष्टीवरती तर माझा नक्की विश्वास आहे. त्यासाठी ॲस्ट्रोलॉजी बघणं काहीच हरकत नाही बघायला, नाही का? पण ॲपच्या मागे लागून नो गाढवपणा प्लीज. जो मी केला आहे तो नाही. हे सुद्धा मला ते जेव्हा मी डिलीट केलं ऑटोपेचं त्यानंतर कळलं की दर दर 2 दिवसाने किंवा 3 दिवसाआड माझे 700 रुपये कॅन्सल झाले असे जर मी ऑटोपे बंद केलं नसतं तर. जर तुमच्याकडनं असं मिस्टेक होत असेल तर प्लीज आधी ते डिलीट करा किंवा होऊ नये पुढे तसं काही. त्यासाठी का होईना पण आधी ते डिलीट करा. प्रत्येक ॲप 700 रुपये घेतं असंच नाही. काही लोकं 7 लाखही ओढतात. तर प्लीज, प्लीज, प्लीज सिक्युअर राहा
आणि या ॲस्ट्रोच्या नादात आहे ना, हो, आपण खूप गडबडी ॲस्ट्रोच्याच नाही, खूप साऱ्या गोष्टींच्या नादात आपण खूप साऱ्या गडबडी करतो. तर सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. मी एक चूक केली, तुम्ही ती चूक करू नका. पण यावरनं मला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, की मी लहानपणापासून काही ना काही मूर्खपणा करत असते आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत लहानपणच्या, ज्या की खूप हसण्यासारख्याही आहेत. आजही मला आठवलं तर मी हसते, खूप हसते त्या गोष्टींवरती. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, ज्या एम्बॅरेसिंग आहेत, खूप एम्बॅरेसिंग आहेत आणि त्याही गोष्टी आठवल्या की मला त्या गोष्टी आठवूनही हसू येतं, की कशी होते मी. म्हणजे आता लहानपणीचे किस्से जर सांगायचे झाले ना, तर मी लहान होते तेव्हा म्हणजे माझा आवाज खूप मोठा आहे आणि आता जसं वय वाढतं तसं आपलं बोलण्याची पद्धत बदलते. तर मी शांत झाली आता. जास्त वचवच, मला जास्त बडबड केलेली आता आवडत नाही. पण लहानपणी मी खूप बोलकी होते आणि मला अजून आठवतं आम्ही गल्लीतनं जायचो ना, तर माझी ताई आणि मी एखादं काम मम्मीने सांगितलं, की दुकानात जाऊन हे अमुक-अमुक घेऊन या आणि आम्ही त्या गल्लीतनं गेलो, की गल्लीतल्या बायका बाहेर बसलेल्या असायच्या आणि ऑब्व्हियस ते गल्लीतनं जात आहेत म्हटल्यानंतर बायका बघणारच आहेत. पण माझी ताई अशी होती, की तिला कोणी बघितलेलं आवडत नव्हतं आणि मी खूप मोठ्याने बोलायचे. त्यामुळे ती माझ्यासोबत शक्यतो यायची नाही आणि आम्हाला दोघींना सोबत कामं सांगितलेली असायची, की हे अमुक-अमुक असं तुम्ही घेऊन या. मी चालले, की ती मला "थोडं तोंड बंद ठेव ना. अगं किती मोठ्याने बोलती तू. सगळे बायका तोंडाकडे बघतायत." घरी आल्यानंतर सुद्धा मला इतकी झापायची ती, "तू इतकी मोठ्याने बोलते, तुझ्यासोबत येण्याची मला लाज वाटते अक्षरशः. तू माझ्यासोबत येत नको जाऊ. माईला माझ्यासुद्धा अजिबात पाठवायचं नाही." असं करून आणि ती अक्षरशः भांडायची. तर मला आत्ता आठवलं तरी मला ते एम्बॅरेसिंग वाटतं खूप, की खरंच मी खूप मोठ्याने बोलायचे. पण स्वभाव असतो तो आणि मला आता हसू येतं खूप त्या गोष्टीचं. अजून एका मोठ्या आवाजाच्याच गोष्टीवरनं जर सांगायचं झालं ना, तर लहानपणी एकदा ना अशी पंक्तीत आम्ही जेवायला बसलो होतो आणि माझ्या मैत्रिणीचा भाऊ मी अशी 5वी-6वीच्या एजची आणि तो खूप मोठा होता असा लग्नाच्या वयाचा नाही का. लग्न झालेलंही होतं मे बी त्याचं असं काहीतरी असेल. तर आता लहान मुलांची कोणीही मस्करी करतात तसं त्यांनी माझी मस्करी केली. त्याने ना सगळ्यांना असं वाढत आला आणि त्याने मला वाढलंच नाही आणि निघून गेला पुढे. मी इतकी मोठ्याने ओरडले, सगळे पंक्तीतले लोकं माझ्या तोंडाकडे बघत होते, की "ए, नाही वाढला तर नको वाढू. मला काय वाढणार येणार नाहीत का? मी काय भुकेली राहणार आहे का?" असं तसं करून आणि मी खूप मोठ्याने ओरडले आणि नंतर मला झालं, की सगळे बघतायत आणि अक्षरशः ते जेवण लाजेने खाली मान घालून मी ते खाल्लं आणि मला पूर्ण जेवण पण गेलं नाही. कारण मला खरंच त्या गोष्टीची खूप लाज वाटली नंतर, की मी एवढी मोठ्याने का ओरडून बोलले आणि मी लहानच होते, त्यामुळे बाकीचे हसतही होते काही जण. अशा बऱ्याचशा बालिश गोष्टी केल्या आहेत मी. एम्बॅरेसिंग गोष्टी केल्या आहेत, की ज्याची लाज वाटेल आणि मला आजही बऱ्याच गोष्टी आठवतात, बऱ्याच गोष्टी. कधीतरी असा वेळ किंवा असा वेळ काढून मी ना एखादा ब्लॉग करेन, की ज्यामध्ये फक्त माझ्या लहानपणीच्या आठवणी असतील आणि गणपती बाप्पाच्या दिवसातल्याही काही आठवणी आहेत. इतक्या छान-छान आठवणी आहेत ना, की वाटतं परत लहानपण जगावं. मी इतकी मनमोकळी, इतकी छान जगायचे ना मी. आता नाही होत आहेत तसं. प्रयत्न करूनही नाही होत आहेत. तुमचं बालपण कसं होतं? एम्बॅरेसिंग, कॉमेडी, खूप डिस्टर्बिंग की दुसऱ्यांना कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी तुम्हाला जर कमेंटमध्ये शेअर करता आल्या तर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या आठवणी ऐकून माझ्याही काही आठवणी जाग्या होतील. असो, लहानपणीच्या या गोष्टी सांगण्यामागचं कारण हेच की ॲस्ट्रो टॉकबद्दल आपण बोलत होतो आणि अगदी माझ्या कुंडलीत माझा स्वभाव जसा सांगितला आहे, अगदी तसाच माझा स्वभाव आहे. अजूनही आहे. काही बाबतीत बदलला आहे, जसं की माझा बोलका स्वभाव. खूप प्रमाण कमी झालं आहे माझं बोलण्याचं. अक्षरशः आता माझ्या आसपासचे वाट बघत असतात मी कधी बोलेन आणि एक पिरियड असा होता, मी इतकी बडबड करायचे, की मी जर ठरवलं, की नाही यार मला आता शांत राहायचं आहे, तर अक्षरशः पाहुणे वगैरे आलेले असते, तर मला विचारायचे, "तुला बरं नाही आहे का?" "नाही, मी ठीक आहे." "मग तू शांत का एवढी?" आणि मी माझी पर्सनॅलिटी बदलायला बघत होते बळजबरीच. कारण माझी दीदी आणि ताई खूप शांत आहेत. माझ्या अगदी अपोझिट आणि मी खूप बडबडी आहे त्या दोघींपेक्षा खूप वेगळी. आता बऱ्यापैकी त्यांच्यासारखा स्वभाव होत चालला आहे माझा. आता आमच्यात उलटं होत चाललं आहे ॲक्चुअली. त्या खूप हसऱ्या आणि बोलक्या होत चालल्या आणि मी खूप शांत होत चालली असं मला वाटायला लागलं आहे. असो, वयानुसार, काळानुसार, प्रसंगांनुसार, परिस्थितीनुसार माणूस बदलत असतो. तशीच मी पण बदलते आहे. पण याच्यापेक्षा जास्त मला बदलायचं नाही आहे.
कारण मागे वळून बघितल्यानंतर ना ती मुलगी जास्त आवडायची मला, ती छोटी मुलगी जास्त आवडायची. बिनधास्त होती, कोणाच्या मनाचा विचार नाही करायचा. स्वतःचं मन, स्वतःचं जग आणि कामाला एकदम अशी पक्की नाही का, एकदम स्ट्रॉंग होते मी. तर येस, तसं परत व्हायचं आहे मला. बळजबरी का होईना, पण थोडा थोडा प्रयत्न करणार आहे मी. तेच गोड वाटतं मनाला, नाही का? असं आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.